चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज अमावस्या। खरं तर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आहे ही प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस म्हणजे अमावस्या। या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवढे उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। खरं तर आज करायचे बरेच उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे गरिबी आणि जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवून घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी, घरामध्ये पैशांचा योग येण्यासाठी किंवा जिथे जिथे अडलेला पैसा आहे तो पैसा पुन्हा परत मिळण्यासाठी, तुमचं कितीही मोठं कर्ज असेल ते कर्ज थांबण्यासाठी, कर्ज कुठेतरी संपण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला अमावस्या तिथीला करायचा आहे। या तिथीला जर या उपायाची सुरुवात केली तर 100% पुढची अमावस्या येण्याच्या आत तुमचं कर्ज कमी होईल, तुमची आलेली इच्छा पूर्ण होईल, घरामधील दारिद्र्य संपत जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। जिथे खूप कष्ट मेहनत करूनही घरामध्ये एकही रुपया टिकत नव्हता किंवा पैसा येतच नव्हता, आलेला पैसा टिकतच नव्हता, राहतच नव्हता, सतत आजारपण कशात तरी निघून जात होता, तर तुम्हाला अनुभव यायला सुरुवात येईल। म्हणजे जर आजपासून तुम्ही या उपायाची सुरुवात केली तर तुम्हाला एका महिन्याच्या पुढची अमावस्या येण्याच्या अनुभव यायला सुरुवात होईल की आता आपल्या घरात पैसा येत आहे आणि आलेला पैसा टिकत आहे, कर्ज कुठेतरी कमी होत आहे किंवा कर्ज फेडण्याची इच्छा होती, हप्ते जमा होत नव्हते किंवा माझ्याकडे पैसाच येत नव्हता, तर तुमचं जे कर्ज आहे ते फेडण्या इतके तरी पैसे तुमच्याकडे जमा होतील। तुमच्या अडलेल्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या इच्छा इतक्या वर्षात पूर्ण होत नव्हत्या, पण या एका महिन्याभरात तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत। तुम्हाला या उपायाने भरपूर अनुभव यायला सुरुवात होईल। बघा, खास इच्छा प्राप्तीसाठी आणि अडलेल्या सर्व इच्छांसाठी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्ज संपण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। खरं तर आपल्याला आज मिठामध्ये अशी एक गोष्ट ठेवायची आहे, जी गोष्ट ठेवल्याने तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल। बघा, मीठ आणि माता लक्ष्मी यांचा संबंध खूप जवळचा आहे। खरं तर मिठाचे उपाय हे आपण नकारात्मकता, दारिद्र्य संपवण्यासाठी करतो, बाधा असेल ती बाधा घालवण्यासाठी करतो। मिठाचे उपाय जसे वाईट शक्ती पळवण्यासाठी करतो, तसेच माता लक्ष्मीला आकर्षित प्रसन्न करण्यासाठीही मिठाचे उपाय आपण करतो। कारण मीठ ही माता लक्ष्मीची प्रिय वस्तू समजली जाते किंवा मीठ जे आहे तिला आपण माता लक्ष्मी स्वरूप समजतो। ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं आणि त्यावेळेस माता लक्ष्मीचा जो उगम झाला होता तो मिठातूनच झाला होता, त्यामुळे माता लक्ष्मीला मिठाचं किंवा समुद्राचं माहेरघर असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मिठाचे सर्वच उपाय हे अत्यंत प्रभावी आणि विशेष असतात। यातील एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, सायंकाळी ज्याला सांज वेळ म्हणतो, लक्ष्मी प्राप्तीची वेळ, त्या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला एक छोटी वाटी किंवा एक छोटंसं असं बाउल घ्यायचं आहे, एक छोटं भांडं, ठीक आहे। या भांड्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं। आता समजा मी हे झाकण घेतलेलं आहे, यामध्ये मी पूर्ण झाकण भरून मीठ घेतलेलं आहे, ठीक आहे। आता देवघराच्या समोर एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, बाजूला उदबत्ती लावायची आहे। हे जे मीठ तुम्ही घेतलेलं आहे या मिठामध्ये तुम्हाला 9 काळे मिरी ठेवायचे आहेत। किती? 9 काळे मिरी। 9 काळे मिरी जे आहेत जे तुम्ही घ्याल ते व्यवस्थित तुम्हाला घ्यायचे। किडलेला, तुटलेला, कुठेही मोडलेला जर काळी मिरी असेल तर तो तुम्हाला लाभ नाही देणार, त्यामुळे अख्खी आणि गोल असलेलेच काळी मिरी तुम्हाला घ्यायचे। जे मीठ तुम्ही याच्यामध्ये ठेवलेलं आहे याच्यामध्ये मध्यभागी सेंटरला बरोबर एक काळी मिरी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। एक काळी मिरी मध्यभागी ठेवायचं आहे आणि जे राहतील 8 काळे मिरी ते तुम्हाला अष्टदिशांना ठेवायचे। आता काही अष्टदिशांना म्हणजे कसे, तर हे समजा झाकण आहे, एक मधी ठेवला, एक इकडे ठेवायचा उत्तर दिशेला, पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला आणि दक्षिण दिशेला, असे 4 ठेवले की त्यानंतर त्याच्या पुन्हा मध्ये मध्ये ठेवायचा वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय अशा 4 दिशा, ठीक आहे। म्हणजे ज्या मेन 4 दिशा आहेत त्या आणि त्याच्या ज्या उपदिशा 4 आहेत त्या 4 दिशा, अशा अष्ट दिशांना तुम्हाला हे काळे मिरी ठेवायचे। ठेवल्यानंतर तुम्हाला एक वर्तुळ तयार दिसेल की गोलाकार मी हे काळे मिरी जे आहेत ते ठेवलेले आहेत। पुन्हा एकदा सांगते, या झाकणामध्ये किंवा कुठल्या एका भांड्यामध्ये मीठ भरून घ्यायचे, मध्यभागी काळी मिरी ठेवायचे आणि अष्ट दिशांना 8 काळे मिरी ठेवायचे।
ठीक आहे. पहिल्या ज्या 4 दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर त्या दिशांना, नंतर वायव्य, आग्नेय, नैऋत्य, ईशान्य अशा या 4 दिशांना 4 काळी मिरी तुम्हाला ठेवायचे. ठेवल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. एका वाटीत थोडी हळद घ्यायची आहे. या 2 बोटांनी ती हळद उचलायची आणि जो मधी काळी मिरी ठेवलेला आहे त्यावरती ती हळद अर्पण करायची. अर्पण करत असताना नित्यसेवेच्या पुस्तकातील जे श्री सूक्तम आहे ते फलश्रुती सहित तुम्हाला म्हणायचंय. अर्पण करत करत फक्त एक वेळा श्री सूक्त म्हणायचंय. म्हणून झालं की त्यानंतर बाजूला लावलेला जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला त्याला ओवाळायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची आहे. तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही आज हा उपाय करत आहात ती इच्छा व्यक्त करायची आहे. ठीक आहे. हे सगळं करून झालं, श्रीसूक्त म्हणून झालं, हळद अर्पण करून झाली, हे सगळं धूपदीप दाखवून झालं की त्यानंतर एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे, फडका घ्यायचा आहे कॉटनचा छोटासा, आणि तो फडका जो आहे तो तुम्हाला त्या झाकणावरती म्हणजे त्या वाटीवरती ठेवायचा. आता समजा हा लाल रंगाचा फडका घेतलाय छोटा मी, तर तो असा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हे जे मीठ आहे ज्यामध्ये तुम्ही हळद आणि काळे मिरी ठेवलेले आहेत ते तुम्हाला झाकून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर मग दिवसभरात तुमची जी कामं असतील, जे काही आहे ते तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी, टायमिंग शक्यतो एकच ठेवा. तर सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमिंगला पुन्हा तुम्हाला देवघराच्या समोर बसायचे. जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करायला बसाल त्याच सुमारास तुम्ही तिथे बसा. बसल्यानंतर इतर देवांची पूजा झाली की याच्यावरती ठेवलेलं जे कापड आहे ते तुम्हाला बाजूला काढायचं आहे. त्यानंतर पुन्हा वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. थोडी हळद पुन्हा या 2 बोटांनी तुम्हाला या मधल्या काळी मिरीवरती अर्पण करत तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे. असं तुम्हाला या अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत करायचं आहे. काहीच नाही, फक्त 5 मिनिटं लागतील. श्री सूक्त म्हणत तुम्हाला हळद अर्पण करायचं आहे. म्हणून झालं की त्यानंतर धूपदीप दाखवून इच्छा व्यक्त करून तुम्हाला यात हा कापड तुम्हाला टाकायचा आहे. असं तुम्हाला पूर्ण पुढची जी अमावस्या येईल त्या अमावस्येपर्यंत करायचं आहे. जी पुढची अमावस्या येईल त्या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला हे सगळं पूजन करून घ्यायचं आहे. पुन्हा श्री सूक्त आणि हळद वगैरे अर्पण करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये ठेवलेले जे काळे मिरी आहेत ते काळे मिरी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काढायचे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही झोपायला जाल 10-11 वाजता, त्याच्यात थोडा वेळ 5-10 मिनिटं किंवा अर्धा 1 तास तुम्हाला अगोदर ते काढायचे. काळे मिरी याच्यातले काढून घराच्या बाहेर तुम्हाला निघायचं आहे. त्यानंतर 8 दिशांना हे काळे मिरी तुम्हाला फेकायचे. या झाकणामध्ये असलेले जे काळे मिरी आहेत म्हणजे जे मिठामध्ये ठेवले होते ते काढून घराच्या बाहेर जायचं आहे आणि 8 दिशांना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 4 दिशांना फेकले की त्यानंतर प्रत्येक कोणामध्ये आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य अशा 4ही दिशांना तुम्हाला ते 4 काळे मिरी फेकायचे. फेकून झाले की त्यानंतर जो शेवटचा काळे मिरी राहील तो शेवटचा काळे मिरी तुम्ही जसे उभे आहेत त्याच्या मागे म्हणजे तुमच्या मागे तुम्हाला फेकून द्यायचा आहे. ठीक आहे. काळे मिरी सगळ्या दिशांना फेकून झाले की त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घरामध्ये प्रवेश करून तुम्ही जे मीठ ठेवलं होतं त्यातले काळे मिरी फेकून दिले, पण याच्यामध्ये जे मीठ होतं ते मीठ तसंच असेल. आता तोच लाल रंगाचा कापड तुम्हाला घ्यायचा आहे. आता समजा हा लाल रंगाचा कापड आहे, त्याच्यामध्ये हे मीठ आणि जी हळद होती ते तुम्हाला असं टाकायचं आहे. टाकून तुम्हाला याची अशी एक पोटली बनवायची आहे, एक गाठ मारायची आहे आणि याची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला 41 दिवस तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे. किती? 41 दिवस तिजोरीत. 41 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर ही पोटली जी आहे हळदीच्या आणि मिठाची तुम्हाला तिथून बाहेर काढायची आहे आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्हाला ती ठेवून यायची आहे. बघा, काळी मिरी ही अशी गोष्ट आहे जी नकारात्मकता क्षणात शोषते. जेव्हा तुम्ही आज हा उपाय कराल, अमावस्येचा खरं तर कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही, तर तो 100% लाभ देणारा असतो. जेव्हा तुम्ही काळी मिरी अष्टदिशांना ठेवाल तेव्हा अष्टदिशांना असलेली जी वाईट शक्ती, नकारात्मकता आहे ती क्षणात त्या काळ्या मिरांमध्ये शोषली जाईल आणि अष्टदिशांना ठेवलेल्या या काळ्या मिरांमध्ये एक दिव्य ऊर्जा जागृत होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये ह्या अष्टदिशांनी लक्ष्मीची प्राप्ती होईल. अडलेला जो पैसा आहे तो तुमच्या मार्गाने यायला सुरुवात होईल. जिथे जिथे कर्ज खूप जास्त झालं होतं ते कर्ज कुठेतरी फिटायला लागेल. सर्व इच्छा, मनोकामना ज्या आहेत त्या तुमच्या पूर्ण व्हायला लागतील. 1 महिन्यानंतर पुढच्या अमावस्येला जेव्हा तुम्ही या उपायाची समाप्ती कराल किंवा जेव्हा तुम्ही हे काळे मिरी त्याच दिशांना फेकाल तेव्हा त्या क्षणात तुमच्या घरात असलेली महिनाभर असेल, वर्षभर असेल, आयुष्यभर असलेली जी नकारात्मकता, दारिद्र्य आहे ते अगदी त्या दिवसामध्ये त्याचा जो नाश आहे तो नाश होऊन जाईल आणि ह्या अष्टदिशाला फेकलेल्या ज्या काळे मिरी आहेत त्या तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती करून देतील. जेव्हा ते मीठ आणि ते हळद अभिमंत्रित 1 महिना अभिमंत्रित करून तुम्ही 41 दिवस बरोबर तिजोरीत ठेवाल तेव्हा तुमच्या तिजोरीतील लक्ष्मी स्थिर होईल. लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होत जातील. घरात पैसा येईल आणि आलेला पैसा मेन म्हणजे टिकायला लागेल. हा
अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, जो अमावस्येच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे. बघा, एक अमावस्या फक्त हा उपाय करून बघा आणि एका महिन्यात तुम्हाला जे जे रिझल्ट मिळतील ते नक्कीच आपल्या या चॅनलला शेअर करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.